अरे आवर ना, किती वेळ झालं. रेणू चिल. तर ना रेणू म्हणणं बंद कर. रेणू आई झाली का ग सगळी कामं? हो झाली ना. अजून काय असतील तर सांगा मालकीनबाई. आमच्या समीरला समजावणं म्हणजे समजावं लागेल. आय मीन आय कांट वेट एनीमोर. पड खाऊन याचं मन वळवायलाच हवं, तरच राजसी प्रकरण मार्गी लागेल. काय रे समीर, निघालास? तुला चहा करून देऊ का? ए दिदे पटकन चहा हॅलो. हा अरे पोचतोय हो. चल हे सम काय रे, किती वेळ रागून बसणार आहे आईवर? हा तुला दिसत नाही का मला त्रास होतोय ते? बरं ठीक आहे, तुला वाटतंय ना माझं चुकलं, मग मी माफी मागते ना. हे बघ घे. आई किस काहीतरी गोंधळ आहे. ए, गोंधळ कसला? पैसे पाहिजे तिला सम्याकडनं. क्लिअर आहे. तू हात जोडवाय म्हणून मी हे सगळं करत नाहीये. फक्त पार्टीत जे झालं ते परत होऊ नये एवढंच मला वाटतं. नाही होणार, खरंच नाही होणार, चुकूनही होणार नाही. बघ मी तुला वचन देते. हे बघ दिलं वचन. हा आता बोलशील ना? आई आज अचानक काय झालंय ग? नाही म्हणजे अशी उपारती झालीये तुला? नीलू फुल युटर्न. रिपेअर करायला पैसे नाही तुमच्याकडे? हो ना. इकडे लोक मेली तरी चालतील चाळीतली. चौधरी काकांचा आवाज आहे ना? हे उजयाची का ओरडतात? सतत आपली कल चालू असते या चाळीत. शांततेचं आणि चाळीतल्या लोकांचं काय वाकडे कुणाच ठाऊक. आई अगं एकेकाने बोला प्लीज, एकेकाने बोला बोला बोला. अहो लेकीचा वाढदिवस करायला वेळ आहे तुमच्या. अहो ऐका नाही अहो किती दिवस झाले चाळीचा मागचा पाईप लिकेज आहे. हा त्याचं काम करा. लोक मेले तरी चालतील काय? अरे चौधरी, अहो कुठली गोष्ट कुठे नेत आहे? बराबर बोलतो. जरा विचित्र नाही वाटलं का? काय? आई शांततेबद्दल बोलते. वक्त बदल दिया, हालात बदल दिए, जज्बात बदल दिए. ओ भाई मारो. चल चल. तुम्हा सगळ्यांना इथे आज का बोलवलंय ते सांगते. आज अर्पिता आणि अनिश यांच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. पाहता क्षणी मला अर्पिता आवडली आणि मी तिला लग्नासाठी विचारलं. तुझ्यासाठी ही एंगेजमेंट रिंग सुद्धा बनवली. हे असं काही घडेल याची कल्पनाच नव्हती मला. किती गोंधळ झाला तोही सगळ्यांसमोर. कसं तरीच वाटतंय मला. काय वाटत असेल घरातल्या सगळ्यांना? माझ्यामुळे भावकी समोर आई बाबांची मान खाली गेली. अर्पिता सगळं चुकलं ना हो बाबा. माझ्यामुळे मला मान खाली घालावी लागली. नाही बाळा, आम्हाला मान खाली घालावी लागली ना ती तुझ्या आईमुळे, कवितामुळे. या सगळ्या गोष्टींशी तुझा काही संबंध नाही. आणि रडायचं नाही. पण त्याचं मूळ कारण तर मीच होते ना. तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये आणि जे झालं त्याला तू कारणीभूत नाहीयेस. तुझी अजिबात चूक नव्हती त्याच्यात. तो अनिश आणि विराज सर या दोघांच्या बाबतीत तू जो स्टँड घेतलास ना तो अतिशय योग्य होता. तू तुझ्या निर्णयावरती ठाम राहिलीस. अर्पिता, आयुष्यात पहिल्यांदा स्वतःसाठी स्टँड घेतलायस तू आणि याचं कौतुक वाटतंय आम्हाला. हे बघ बाळ, कोणी काही बोलो
लोकांचा विचार करायचा नाही आपण हं? जो तू निर्णय घेतलास ना तो योग्य होता आणि आम्ही दोघही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे लक्षात. काय झालं अर्पिता? अगं अगं अर्पिता 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 रडू नको. अर्पिता बाबा मला खूप खूप टेन्शन आलं होतं. सगळे आले होते आणि सगळ्यांसमोरच हे सगळं घडलं. हे बघ बाळा, कविता जे काही वागली ना ते चुकीचं होतं. खरं म्हणजे मी तिला थांबवायला हवं होतं पण नाही थांबवू शकलो. त्याबद्दल खरं म्हणजे मी तुला सॉरी म्हणायला हवं. बाबा, अहो तुम्हाला इनफॅक्ट आपल्याला कुणालाच कल्पना नव्हती या सगळ्या गोष्टींची. हे असं काहीतरी करतील या दोघी, आपण असं इमॅजिनच करू शकलो नाही कधी. कल्याणी सुद्धा सामील होतीच नाही ना. आपण काहीच बोलू शकलो नाही पाहुण्यांसमोर. आम्ही विरोध करू शकलो नाही त्या गोष्टीला. पण तुला मानलं अर्पिता. तो अनिश तो एक टोक आणि विराज सर दुसरं टोक. प्रसंग तेवढाच कठीण होता अर्पिता, पण तरीही तू तुझ्या निर्णयावरती ठाम राहिलीस. आम्ही पाहुण्यांसमोर काही बोलू शकलो नाही का? पण तू कुठून आणलीस एवढी हिंमत? हे बघ बाळा, तुला सांगायचं नसेल तर नको सांगू हा. पण जो काही निर्णय घेतेस ना त्यावर ठाम राहा. हं? ए, चल आवरून घेऊया. हो. नाही 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 राहू दे. मी करते ते. अगं, आम्ही करतो. तुम्ही दोघे जाऊन कपडे बदलून घ्या. जा अगं बाबा, मी आहे ना, मी करते सगळं. तुम्ही जा आणि कपडे बदलून घ्या. बरं ती म्हणते तर करू देत तिला. चल चल. अन्ना मैं देखता है, मैं बोला ना मैं देखता है. मागचा पाईप लिकेज होतोय म्हणून 100दा तरी तुम्हाला सांगितलं. किती दिवस झाले सांगून, तुम्ही तर नावच घेत नाही रिपेरिंगचं. अरे बच्चा लोग चाल में खेलता है, उनका सेहत नाजुक होता है, उसका जिम्मेदारी कौन लेगा बोलो. अहो अंकल, अहो बिझनेस मीटिंगला लोक येतात, काय घाणेरडा वास येतो माहितीये का? सगळी इम्प्रेशन डाऊन होतं. बघा काहीतरी करा. बिझनेस मीटिंग मग करतो. भाडं बरोबर वसूल करता, रिपेरिंगच्या नावाने बोंब. हो ना, नाहीतर काय खोटी कारणं सांगू नका. आम्ही किती सण करायचं आता? बरोबर आहे. हा. वहिनी, कसं बोलताय तुम्ही? ही काय पद्धत झाली का बोलायची? अहो मालक येते, जरा समजून घ्या त्यांना सुद्धा. अहो, ऐका आता हे बघा, खरं मला सगळं कळतंय, सगळं मान्य आहे. हे काम मलाच करायचंय. अहो मी कॉन्ट्रॅक्टरला किती वेळा बोलवलंय, येतो म्हणतो पण ऐन वेळेला टांग देतो. आता 3 जणांना बोलवलं, 3 पण एकही उगवलं नाही. कसं आहे, त्यांना आता हे चाळीची कामं छोटी मोठी ती घ्यायची नसतात. बजेट कमी असतं ना त्यांना. आता मोठे मोठे सोसायटी हव्यात, ते मोठे मोठे टॉवर हवेत. मग वाढून द्या ना त्याला पैसे. इकडे कशाला कंजूसी करता? पैसा दिला का होतं सगळं. किती मागतात माहितीये तुम्हाला? हो सेठ, महिने गिनती करते. हा ना, करेक्ट. हो, आणि पैसा तो आप्पाच पडशे ने. एक मिनिट, काय पैसा लावलाय सगळ्यांनी? केवढी स्मॉल अमाऊंट देत एक तर रेंटची, लाईक पीनट. पीनट म्हणजे अहो आजी, पीनट्स म्हणजे टीजबर. तिजवर. आम्ही सरकारी नियमाप्रमाणे भाडं देतोय, तिजवर नाही देत. हो ना. आणि तू तर मध्ये बोलूच नकोस, तुझे पप्पा बोलू देत. हो बरोबर आहे. बरोबर आहे. एक्सक्यूज मी ग्रॅनी, वी आर ओनर्स. मालक आहात तर मग रिपेरिंग करा. भाड्याच्या नावाने बरोबर येता. नुसती मालकीन म्हणून मिरवतेस. हा, जरा बघ काय प्रॉब्लेम चालले इकडे. तुला काय पडले इकडल्या प्रॉब्लेमची? हा, तू राहते बंगल्यात मस्त तिकडे.
अजिबात बोलू नको. बोलायचं असेल तर काम कर पहिले. एक मिनिट भांडू नका असं भांडण करून काय होणार आहे? त्यांनी वाद वाढत जाईल, सॉल्व्ह नाही होणार. पण थोडं शांतपणे घेऊया ना. चौधरी अण्णा, मला माहितीये तो लिकेजचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. तो लवकरात लवकर सॉल्व्ह करायला हवा. आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू ना. म्हणजे मला सांगा, ही चाळ कोणाची? भडकम करायचा. चूक. काय बोलतोयस तू समीर? अरे भाऊ, काही येडा समजून राहिला का आम्हाला? हा, ही चाळ बी भडकम करायची आणि हिचा मेंटेनन्स करायचं काम बी भडकम करायचं आहे. समजलं का? बरोबर की नाही? मग मला मान्य आहे, मालक म्हणून ही चाळ जशी भडकम करायची आहे, तशी भाडेकरू म्हणून आपली चाळ आहे ना. आपलं घर आहे ना हे. या वास्तूला आपण आपलं मानून सगळे सण साजरे करतो ना इथे. कुठल्याही समारंभाच्या आधी या वास्तूला नैवेद्य दाखवतो ना आपण. मग ही चाळ फक्त भडकम करायची कशी काय? आणि मला मान्य आहे की त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे होता, पण काही कारणांमुळे जर तो झाला नसेल तर आपल्यापैकी कोणीतरी पुढाकार घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना. प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, त्याचं बिल त्यांना देऊ. ते काय पैसे द्यायला नाही म्हणालेत का? नाही दे ना. मी देणार पैसे. आणि कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे. 2-3 वेळा आले होते इन्स्पेक्शन सेट. जिग्नेश बरोबर छे ने? हो बराबर आहे. अण्णा सेरी सरी समीर सरी बराबर बात कर रहा हूं ना. हाँ, बिल्कुल ठीक बोलते हो बेटा. मग आपण एक काम करू, आपल्यापैकी कोणी ओळखीचा खात्रीचा कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला बोलू आणि त्यांच्याकडून काम करून घेऊ. भांडण करून वाद वाढवण्यापेक्षा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते बघूया आपण. समीर बोलतो ते बरोबर आहे. वाद करून काही निष्पन्न होणार नाहीये. सांगितलं बरोबर आहे. बरोबर. हो. बरोबर आहे, पण मला काही करा, पण ते लिकेज बंद करावं. सगळ्यांना त्रास होतो त्याचा. मग नाही करणार. वा, हे जे काही तू आता बोललास ना, एकदम करेक्ट बोललास. म्हणून मला हा आवडतो. मग त्याला सनीन लव करून घ्या ना जावई. हे बघा काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या ओळखीचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडून मी हे सगळं काम करून घेईन, अगदी जातीनं लक्ष देऊन. आणि हे सगळे आहेतच माझ्यासोबत. नाही, आणि आता तू जबाबदारी घेतली म्हटल्यावर मी डोळे झाकून पैसे द्यायला तयार आहे. बघितलं, हे असं पाहिजे. असं समीर बोलायला लागला ना की सगळे प्रश्न कसे असे गोडी गुलाबीने सुटतात, है की नाही? मस्त मस्त. अरे समीर, आम्ही मदत करू तुला. बरं झालं तू मार्ग काढलास ते. हो, नाहीतर राडा झाला असता, बडका उडाला असता बोलतात. आणि चटके मलाच बसले असते. काय काका? नाही समीर, थँक्यू. काका, आपल्या माणसांचं कोणी आभार मानतं का? अरे तरी पण थँक्यू. एक मिनिट. असा कोणाचा फोन आला समीरला आता, जो बघून हा एकदम एवढा हॅपी झाला? समथिंग इज फिशी. ओ गॉड, कुठली दुसरी मुलगी तर नाही ना आली याच्या आयुष्यात? आय नीड टू फाइंड आउट असॅप. हॅलो, कशा? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? ही मस्त आहे. पण असा अचानक फोन केला, काही काम होतं का? बघा, संकोच करू नका. काही असेल तर खरंच सांगा. माझ्याकडनं होण्यासारखं असेल तर नक्की करेन. मला ना तुम्हाला भेटायचं होतं. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही आता रेस्टॉरंटमध्ये गेला असाल, पण
तिकडे जवळपास कुठे भेटू शकतो का? मी येते तिकडे. काय मला लेट झाला होता म्हणून मी आत्ताच घरातनं निघतोय. तो आपण रिक्षा स्टँडच्या इथे वगैरे भेटू शकतो. अच्छा, अहो मी पण असं डबे द्यायला गेलेच नाही, घरीच आहे. मग मी येऊ शकते रिक्षा स्टँडवर, चालेल? चालेल. म्हणजे बघा ना, मनात इच्छा असेल आणि वेळ चुकली तरी भेट होतेच. आय मीन आपण भेटू रिक्षा स्टँडवर. चालेल. बाय. बाय. समीर मध्ये आला ना म्हणून आता भडकमकरची ना चांगली जिरली असती. काय ब्रोमुळे भांडणं लवकर संपली. आता मला मजा तरी आली असती. आई बघ ना पण बटर लावते बटर. अरे आता का उभे आहात तुम्ही? आता माझ्या समीरने प्रश्न सोडवला ना तो पायपाचा. आता झालं की मग जा जा. अहो किती त्रास द्याल मालकाला. जा जा. कोण करणार? मी नक्की करणार. चला 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 बेटा चला. हीच वेळ आहे, संधी साधायला हवी. भडकमकर, मी बोलते, हीच संधी. भडकमकर ऐका. भडकमकर, काय ग बाई? अहो मी पाहिलं माझ्या समीरचं तुम्ही कौतुक करताना. नाही म्हणजे त्याचं कौतुक आहेच. तुम्ही बघितलं ना माझ्या समीरने चाळकरांना कसं मस्त हाताळलं. नाही तर तुमच्या अंगाशी आलं होतं. नाही म्हणजे त्याने तुम्हालाही जपलं आणि चाळकरांचा तो पायपाचा प्रॉब्लेम पण सोडवला, हो की नाही? मग तुमचा या चाळीचा वारसदार म्हणून शोभतो की नाही माझा समीर? नाही हेच गुण हवेत. काय ना, तुझ्या मुलाच्या योग्यतेविषयी माझ्या मनात जराही शंका नाही. समीर मला आवडतो. झालं तर बघ. पण काय, चिखलातलं कमळ आवडलं म्हणून चिखल घरी आणण्या इतकं मूर्ख नाहीये मी. भडकमकर, पण काय ना, कमळ चिखलातच उगवतो. आणि जर कमळ हवं असेल तर मग हात थोडेफार घाण होणार ना. मला चिखल ठरवण्याच्या नादात तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. नाही म्हणजे बघा ना, माझ्या समीरसारखा मुलगा तुम्हाला तुमच्या मुलीसाठी नवरा म्हणून आणि तुमचा जावई म्हणून शोधून सुद्धा सापडायचा नाही बघा. नाही नाही, भले माझ्या समोर तुम्ही मान्य करू नका, तुम्ही आपलं मनातल्या मनात मान्य करा. मला तेवढं पुरेसं आहे. भडकमकर्या, तुझ्या काही न बोलण्यातच सगळं आलं. माझा समीर तुला आवडलं हे मात्र नक्की. मग मला चिखल म्हण नाहीतर कोळसा, माझ्याकडची वस्तू अनमोल आहे हे माहितीये मला. मिरची, काय म्हणाले माझे पप्पा? कुठे काय म्हणाले तुझे पप्पा? मला दमडीचा सुद्धा भाव देत नाही. सेम थिंग. अगं काय? तुमचा मुलगा मला इग्नोर करतो, तो पण दमडीचा भाव देत नाही मला. राजसी बेटा, हाय. हाय. थँक्यू. बोला बोला, तुम्ही बोला. नाही, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी. हो हेच, थँक्यू बोलायचं होतं तुम्हाला. थँक्यू कशासाठी? आणि थँक्यू बोलण्यासाठी तुम्ही इथं सॉरी म्हणजे फक्त थँक्यू बोलण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलावलं, त्याबद्दल सॉरी. पण अहो हे थँक्यू बोलणं खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. माझं नेहमी बोलायचं राहूनच जातं. त्या साहेबांनी पाठवलंय, हे पण दिलंय.
आयुष्यात कडवट क्षण आले ना की भरपूर साखर टाकून चहा घ्यावा असं ते जर म्हणाले. मी जेव्हा जेव्हा दुःखी होते, टेन्शन मध्ये होते, तेव्हा तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्याला मी थँक्यू बोलूच नाही शकले. पण तुमच्या बाबतीत मला ते होऊ द्यायचं नव्हतं. मला कळत नाहीये तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. हो, तुमच्यामुळे माझं आयुष्य बदललं. ऍक्च्युली वाचलं असं बोलायला पाहिजे. अरे बापरे, तुम्ही फारच जड बोलताय. जरा सुट्ट करून सांगते. त्या दिवशी डबा खाताना तुम्ही जे मला सांगितलं ना. काय सांगितलं? अहो तेच, तुमच्या मनाविरुद्ध कोणी तुमच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. गाजवू द्यायचा नाही आपण. ओढून ताणून कुठली नाती जुळत नाही. तो समुद्राच्या दोन लाटा जशा सहजपणे एकत्र होतात ना, असं कुठल्याही नात्यामध्ये दोन माणसांना एकत्र होता आलं पाहिजे. नाही पण त्यामुळे आज एका कठीण प्रसंगात मी स्वतःसाठी स्टँड घेऊ शकले. काय, आजपर्यंत मला नको असलेल्या बऱ्याच गोष्टी फक्त इतरांना त्या हव्यात म्हणून मी स्वतःवर लादत होते आणि मग त्यात घुसमटत राहायचे. पण आज घरच्यांचं बाहेरच्यांचं खूप दडपण असताना सुद्धा अमुक एक गोष्ट मला नकोय असं मी स्ट्रॉंगली सगळ्यांना सांगून टाकलं. त्यासाठी थँक्यू. खरं सांगू का, मला अजूनही कळलं नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. म्हणजे मला फक्त एवढंच लक्षात येतंय की कुठल्या तरी प्रसंगाला तुम्ही खूप धैर्याने तोंड दिलंय आणि तुम्हाला हवा असलेला निर्णय तुम्ही घेतला. हो, पण ते फक्त तुमच्या शब्दांच्या सपोर्टमुळे. त्यासाठी मला थँक्यू म्हणायला यायचं. बस किती वेळा थँक्यू म्हणताय तुम्ही. त्याची गरज नाहीये. सॉरी. आणि याचीही गरज नाहीये. तुम्ही आनंदी आहात ना, माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. आनंदाचं माहित नाही, पण समाधानी नक्कीच आहे. समाधान ही आनंदाची पहिली पायरी असते. बरोबर मार्गावर आहात. तुम्ही खरंच खूप जड बोलता हो. खरंच सांगतोय. तुम्ही ना ते मोटिवेशनल स्पीकर व्हायला पाहिजे होतं. हो खरंच. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या फक्त बोलण्याने तुम्ही एखाद्याचं आयुष्य बदलून टाकू शकता. असं काही नाही. आता बघा ना, आपल्यात काही नातं नाही, म्हणजे मैत्री सुद्धा नाही, तरी सुद्धा तुम्ही 2 कटिंग द्या. मी देते ना. राहू. काय झालं? काय नाही, प्रत्येक वेळेला हे असं होतं. आपलं नातं काय या प्रश्नाचं उत्तरच नाही आपल्याकडे. म्हणजे आता बघा ना, त्या दिवशी आपण गौरीला प्रिन्सेसचा ड्रेस घ्यायला गेलो दुकानामध्ये. तिकडे तिने तुम्हाला सांगितलं की आत्तू मला तुझा फ्रेंड खूप आवडला, पण तुम्ही असं पटकन बोलून गेलात ना की हा काय माझा मित्र नाहीये. हो नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं. वाईट वाटायचा प्रश्नच नाहीये. मी काय म्हणतो, आज आपण या चहाच्या साक्षीने आपल्या नात्याला एक नाव देऊनच टाकू. काय म्हणता?